आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनी, कविता संग्रहाच्या प्रकाशनाला एवढी गर्दी पाहून माझा मूड खरोखरच भरून आलेला आहे. कारण आज दिवस असे आलेले आहेत की जसं वक्त्यांना मानधन देतात तसं श्रोत्यांना मानधन द्यावं लागेल. काळामध्ये कविता संग्रहाच्या प्रकाशनाला इतके उत्स्फूर्ततेने लोक येतात की मला खरोखरच एक आनंदाची आणि सुचिन्हाची गोष्ट वाटते. आत्ता माझा सगळा परिचय करून दिला, त्यामध्ये मी कविता लिहिली असं कुठेही आलेलं नाही. तरी देखील मला प्रमुख पाहुणे म्हणून का बोलवलं सगळ्यांच्या मनामध्ये आला असेल. आणि विचार करताना मलाही एक जाणवलं की मघाशी वहिनी बोलत होत्या तडवळकरांच्या विषयी. त्यावेळेला त्या म्हणाल्या की मला गेली अनेक वर्ष न चुकता कॉफी करून देण्याचं काम ते करतात, तर मीही माझ्या पत्नीला गेली अनेक वर्ष पहिला चहा करून देण्याचं काम ते साधारण मला वाटतं. दुसरं म्हणजे ते म्हणाले की संध्याकाळी आल्यानंतर ते गरम स्वयंपाक करून देत असत. मला स्वयंपाक येतो पण तो करून देण्याचा कधी योग माझ्या वाट्याला आला नाही. उलट माझ्या स्वयंपाकघरामध्ये असण्याची इतकी धास्ती माझ्या पत्नीने घेतली की शक्यतो मी येऊ नये अशीच व्यवस्था एकूण तिने केली. आणि मी ज्यावेळेला केवळ प्राध्यापक होतो, लेखक वक्ता वगैरे नव्हतो, आम्हाला एक महिन्याची व्हॅकेशन मिळायची. आणि मग त्यावेळेला माझा अधिक वेळ स्वयंपाकघरामध्ये जायचा आणि दर 2 तासांनी काहीतरी नवीन खायचं. हा सगळा उद्योग बघितल्यानंतर बायकोच विचारायची की आता व्हॅकेशन कधी सुरू होणार आहे, एक प्रकारचा ताण त्यांच्या मनामध्ये आहे. पण तिसरं तडवळकरांच्या मधलं आणि माझं सामने हे ते घड्याळ दादा आहे. तसं मी देखील घड्याळ दादा आहे. माझ्या उपस्थितीमुळे कुठलाही कार्यक्रम 5ही मिनिट उशिरा झाल्याचं मला आजवर आठवत. आणि त्यामुळे वर्गामध्ये सुद्धा कायम वेळेवर गेलो आणि मी 10:30ला वर्गाचा दरवाजा लावून घेतो. विद्यार्थ्यांनी 11:45ला आलं तरी चालेल, त्यांची उपस्थिती सुद्धा लावता येईल, पण वेळेचं म्हणून काही एक मोल आहे. मला प्रसंग आठवतो की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि आम्ही दोघी भोरला जाणार होतो. एका कार्यक्रमामध्ये आम्ही होतो आणि आमचं ठरलं की 4:45 वाजता निघूया. मला असं वाटलं की साहित्य परिषदेतून 4:30ला निघालो तर 4:45ला मी परतीला पोचेल. पण पुण्यातल्या वाहतुकीने सगळा खोळंबा केला. मला 10 मिनिटं उशीर झाला. तर बाबासाहेब कात्रजचा घाट ओलांडलेपर्यंत माझ्याशी बोलले नाही. शेवटी मी म्हटलं की बाबासाहेब मला 10 मिनिट तर उशीर झाला. ते म्हणाले महाराजांनी आयुष्यात 1 मिनिट तरी उशीर केला का? त्यांच्या यशाचं काम हे त्याच्यामध्ये आहे. तर त्यामुळे ते घड्याळ दादा ही त्यांची वृत्ती मला खूप भावली. आणि त्यांचा आणि माझा परिचय जवळजवळ गेली 20-25 वर्ष आहे. आणि कुठलाही कार्यक्रम झाल्यानंतर सविस्तर त्याचा वृत्तांत उत्तम लिहून पाठवणारे कार्यक्रमाचे समीक्षक म्हणून त्यांचा खरं उल्लेख केला पाहिजे. आणि आज त्यांच्या कविता संग्रहाचं आणि त्यांनी लिहिलेल्या समीक्षा लेखांचं अशा 2 पुस्तकाचं प्रकाशन या व्यासपीठावरती होत आहे, त्याचा मला अतिशय आनंद होतो. आणि साहित्यदीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून कवितेचा दीप तेवत ठेवण्याचं काम ज्योत्स्नाताई आणि धनंजयजी त्यांचे सगळे सहकारी, आणि आता त्यांना 2 चांगले सहकारी मिळाले आहेत, निरुपमा आणि चिन्मयी. तर ही सगळी मंडळी करतायत, त्याचा मला अतिशय आनंद होतो. मी त्यांच्या कविता वाचत आणि ऐकत आलेलो आहे आणि मला या कविता विशेष भावल्या. याचं कारण की त्यांनी आपल्या काव्यधर्माशी कधीही प्रतारणा केली नाही. बऱ्याच वेळा काय होतं की कवींची कविता आसपासचं वातावरण पाहून बदलत जाते. त्यामुळं आपला मूळ स्वभाव काय आहे त्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. म्हणून स्वधर्म जो बापा तोची नित्यजन्यू जाणपा, म्हणून वर्तता तेथे पापा संचारक आहे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. आणि तुका म्हणे जरा मूळचाची आहे खरा, असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. तर हा मूळचा जरा काय आहे हेच अनेकांना अनेक वर्ष उमगत नाही. हे उमगलेला अपवादहीन कवींच्या पैकी एक कवी म्हणून धनंजय तडवळकरांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. नेमकं आपल्याला कुठल्या प्रकारची कविता जमते, येते, सुचते, ती कशी लिहिली पाहिजे. आणि आता त्यांच्या काव्यनिष्ठेविषयी सांगितलं पाहिजे की इतके घरामध्ये गोष्टी घडून सुद्धा काव्याविषयीचं त्यांचं प्रेम कमी झालं नाही. पण काव्यनिष्ठ असणारे कवी खूप दिसतात,
पण जीवननिष्ठ आणि तत्वनिष्ठ असणारे कवी फार अपवादाने दिसतात. तळवळकर ही त्यापैकी येतो आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार वेळेमध्ये झाला पाहिजे असं त्यांना वाटणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. तर त्यामुळे भटांनी कवितेकडून एक अपेक्षा व्यक्त केलेली होती आणि कवींनी आपल्याला सांगितलंच की भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी. तर ते अपेक्षितच आहे. पण आज कविता इतकी उदंड निर्माण होत असताना ओलावा नावाची गोष्ट कुठेतरी संपत चालली असं मला वाटतं. आणि म्हणून भटांनी जे सांगितलं की आशयाच्या अंबराने टंच माझा शब्द हवा, कोरडा माझा उमाळा शब्द माधुरी आपण हवा. तर हे कोरडेपण जे कवितेमध्ये येतं तर त्यामुळं ती कविता अधिक वृक्ष होत जाते आणि ती त्या प्रकारची एक वृक्ष कविता लिहायची सवय लागली की तो प्रकृतीपिंडाचा एक भागच होऊन जातो. तर रसाळता हे मला धनंजय तळवळकरांच्या कवितेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य जाणवतं आणि आशयाच्या अंगानेही ती कविता अतिशय उत्तम आहे. विशेषतः त्यांची कवितेविषयीची जी कविता आहे तिचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. त्या कवितेमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे, 25 पानावर प्राध्यापक असल्यामुळे मांडण बरोबर. एक दोन कविता गाजल्या, लोकांनी कौतुकाने डोक्यावर घेतल्या, म्हणून कधी कोणी कविराज कविवरे वगैरे वगैरे होतं का? कविता इतकी सोपी असते का? कवितेला कायम लागतो अभ्यास, श्रवण भक्ती, अनुभवांची अनुभूती, वाचन मनन चिंतन सातत्य आणि चांगला कवी होण्यासाठी चांगला माणूस होण्याचा निरंतर अभ्यास. आजच्या पिढीला काय त्यांनी असं मला वाटतं. कारण कविता म्हणजे केवळ शब्दांची आतषबाजी नाही, तर ती जीवनाची उपासना आहे आणि ती मोठ्या निष्ठेने करावी लागते. त्यामुळे त्यांची ही कवितेविषयीची कविता मला विलक्षण भावली. आणि म्हणजे तळवळकरांच्या वयाच्या या टप्प्यावरती प्रकाशित होणाऱ्या दुसऱ्या कविता संग्रहाचं वर्णन करताना असंच करावं लागेल की प्रगल्भ जीवन जाणीवांना आलेला बहर म्हणजे हा. आणि त्याच्या वयामध्ये कविता त्या पद्धतीने उमटत असते. अगदी आपण शाळा महाविद्यालयामध्ये असताना भावनांचा एक विस्फोट असतो, वासनांची वावटळी असते. पण आयुष्यामध्ये पुढे जात जात जे शहाणपण आपण म्हणू, शहाणपणाच्या पुढची तर आयुष्याने ही दिलेली शहाणी त्यांच्या या कविता संग्रहातून प्रकट झालेली आहे. आणि मला कविता संग्रहाचं शीर्षकही विशेष भावलं, कारण जन्म आणि मृत्यू, उत्पत्ती आणि विनाश हे सृष्टीच्या प्रत्येक घटकाच्या वाट्याला येणाऱ्या गोष्टी आहेत. पण या दोहोंच्या मधलं जगणं अधिक सुंदर करणं हे आपल्याच हातामध्ये. आणि कुठलीही टोकाची भूमिका ही कडेलोटाकडे जीवनाला मिळणारी असते, तेव्हा जीवनाचा सुवर्णमध्य सागर तीच भूमिका घेऊन पुढं गेलेली तळवळकरांची कविता या पुस्तकामध्ये आपल्याला दिसते. आजकाल मुलांना कुठल्या गोष्टी सांगायच्या हा मोठा प्रश्न आहे आणि तो फार पूर्वीच सुरू झाला. आता माझ्या मुलीचं लग्न झालं आणि तिलाही मुलगी झाली, पण तिच्या लहानपणी तिला कुठली गोष्ट सांगायची हा प्रश्न मलाही पडायचा. म्हणजे मी तिला कावळ्याची गोष्ट सांगितली की कावळ्याने दगड आणून टाकले आणि पाणी वर आलं, तर ती म्हणायची वेडाच आहे बाबा, काव स्ट्रॉनी नाही का पाणी द्यायचं. तेव्हा तो काळ इतका बदललेला होता. पण या मुलांना गोष्टी सांगत असताना आजोबांच्या मांडीवरती निजणारा नातू आता आजोबा त्याच्या मांडीवरती निजतात, गोष्ट नसते पण तरी एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जातात. तर हे मी जे मगाशी म्हणालो की अनुभवातून आलेली प्रगल्भता हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. आणि अंजली कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून आवर्जून उल्लेख केला पाहिजे की पुरुषांच्या कवितेतली स्त्री संवेदना हा केवळ स्त्रियांच्या अभ्यासाचा विषय न राहता तो पुरुषांनी त्यावरती अभ्यास केला पाहिजे. तर मला असं वाटतं की राजाभाऊंच्या कवितेविषयी मी बोललो होतो आणि तळवळकरांच्या कवितेमध्ये मला ते जाणवलं. विशेषतः लेकीवरची, नातवंडांवरची त्यांची कविता वाचल्यानंतर त्यांच्यामधलं जे मातृहृदय आहे ते फार प्रकर्षाने या सर्व कवितांच्यामध्ये आलेलं आहे. आणि ती एक खासियत मला त्यांच्या कवितांमध्ये दिसते. इथली माती, माणसं आणि संस्कृती ही त्यांच्या कवितांमधली खरी जीवनद्रव्य. आणि या कवितेला कुठलाही अट्टहास नाही आणि त्यामुळे ही कविता आपल्याला विशेष भावते. विशेषतः त्यांची एक कविता मला खूप भावली, काहीच नको मागे उडायला आपण गेल्यावर, आठवणी नको
आणि भिंतीवरील फोटो देखील देहासवे आपलं अस्तित्वही जळून पाहावं. अगदी प्राण गेल्यावर शरीराची बॉडी होते इतक्या सहजतेने. असलेच काही सद्गुण तर ते मागे उरावे जवळच्यांनी अंगीकारायला आणि मग माझे शब्द आणि त्यातून जन्मलेल्या माझ्या कविता मागे उराव्या. माझे उदेसे अस्तित्व बाकी अगदी उदेसे अस्तित्व. मला वाटतं की हाच खरा कवीचा पुरस्कार. ह्या हयातीमध्ये सगळे पुरस्कार मिळतात पण नंतर ते स्मृतिचिन्हांच्या दुकानामध्ये जातात. अर्थात पुढची पिढी किती सजग आणि संवेदनशील आहे त्याच्यावरती. पण मला अभिमन्यूचं खरोखरीच कौतुक वाटतं की एरवी अभिमन्यू चक्रव्यूहात अडकतो पण कवितेच्या चक्रव्यूहामध्ये अडकलेला अभिमन्यू म्हणून त्याचा उल्लेख केला पाहिजे. तर अशी ही कविता जीवनाकडे अतिशय समंजसपणाने पाहणारी आणि जीवनातल्या अनुभवांची सरसगट चांगला आणि वाईट अशी विभागणी न करता आलेला एक अनुभव म्हणून त्याच्याकडे पाहणारी म्हणून या कवितेचा आपल्याला आवर्जून उल्लेख केला पाहिजे. आणि या कविता संग्रहाविषयी खरं खूप बोलता येईल पण वेळेची मर्यादा घातलेली आहे कारण नंतर एक कार्यक्रम आहे. मला दुसऱ्या एका पुस्तकाविषयी आवर्जून सांगितलं पाहिजे की अक्षरांकित हा देखील त्यांचा आस्वादक समीक्षेचा संग्रह आज या ठिकाणी प्रकाशित होतो. खरं तर पुलंनी असं म्हटलंय की मराठी माणसाला पोटदुखीचा त्रास आहे. साहित्य विश्वाला तर तो अधिक मोठ्या प्रमाणावर तेव्हा दुसऱ्यांचं बरं म्हणजे पुलंनीच्या विषयी गदिमांनी असं म्हटलं होतं की यांना इतरांचं बरं होतं बुवा म्हणजे त्यांचं मन इतकं मोठं आहे. ही गुणग्राहक वृत्ती धनंजय तडवळकरांच्याकडे आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की कवितेच्या समीक्षेकडे मराठी समीक्षेचं गंभीरतापूर्वक लक्ष नाही आणि ही गोष्ट मराठी समीक्षेची नुकसान करणारी आहे. आणि समीक्षकांच्या विषयी पुलंनी म्हटलंय की पुलं हे बोवारणीसारखे असतात. बोवारणींना किती चांगले कपडे दिले तरी त्यांचं कधी समाधान होत नाही तसं समीक्षकांचं आहे. पण समीक्षा व्यवहार हा अतिशय महत्त्वाचा आहे. याचं कारण समीक्षा ही लेखक आणि वाचक कवी आणि आस्वादक या दोघांच्या मध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. आणि त्यामुळं साहित्यातलं समीक्षकांचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं समीक्षेचं अधःपतन म्हणजे साहित्य व्यवहाराचं अधःपतन असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. जशी न्याय व्यवस्था कोलमडली की समाजामध्ये अनागोंदी सुरुवात होते तसं समीक्षेचं अधःपतन सुरू झालं की साहित्य व्यवहार हा प्रदूषित होतो. दुर्दैवाने आपल्याकडे लेखक, प्रकाशक, संपादक, समीक्षक यांचे गट निर्माण झाले आणि त्यामुळे अनेकदा बेंटेक्सला देखील सुवर्णपद बहाल करण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. आणि त्यामुळे अशा काळामध्ये जे अस्सल आहे चांगलं आहे ते वाचकांच्यापर्यंत पोहोचवणं यासाठी सुद्धा एक प्रकारची मनाची विशालता लागते ती तडवळकरांच्याकडे आहे. आणि इतरांच्या पुस्तकावर लिहिणं ही तशी वेळ घेणारी गोष्ट आहे. मी स्वतः अंतर्नांमध्ये 4.5 वर्ष पुस्तक परीक्षणाचं सदर लिहिलं आहे. तर मला अनेक मोठ्या लेखकांनी सांगितलं की समीक्षात्मक लेखन केल्यामुळे आपल्या भाषा शैलीवर परिणाम होतो वगैरे. माझ्या बाबतीत तो अजिबात झाला नाही. पण त्यायोगे एक कवी दुसऱ्या कवींचं वाचतो, एक लेखक दुसऱ्या लेखकांचं वाचतो ही मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. आणि या सगळ्या वयोगटातले कवी आणि लेखक आहेत. मी नुसती नावं वाचतो. राजा दीक्षित आहेत, प्रदीप निफाडकर आहेत, ज्योत्स्ना चांगुले आहेत, राजू नौशाद आहेत, राजू जोशी आहेत, देवा झिंजाड आहेत, प्रशांत असणारे आहेत, प्रमोद खराडे आहेत, द्वारकानाथ संजगिरी आहेत, वैभव देशमुख आहेत, सुलक्षणा जोगळेकर आहेत, एकनाथ आव्हाड आहेत, विश्वास वसेकर आहेत, अनंत सोनवणे आहेत, सुनीती लिमये आहेत, साहेबराव ठाणगे आहेत, शिव डोई जोडे आहे, चिन्मयी चिटणीस आहे, निरुपमा महाजन आहे, कर्नल शरदचंद्र पाटील आहेत, पूजा बढांगे आहेत, कांचन सावंत आहेत, आनंद पेंढारकर आहे, सुजित कदम आहे, सागर काकडे आहे, सुनीता पिल्लू आहे, विशाल राजगुरू आहे, महेश देशपांडे आहेत, प्राजक्ता वैद पाठक आणि अभिजित काळे. हे सगळ्या वयोगटातले कवितेच्या वेगवेगळ्या प्रकृतीने लिहिणारे आणि गझलकारांचंही यामध्ये विशेषतः मला स्वतःला गझल हा साहित्य प्रकार विशेष आवडतो. कारण एखाद्या संवेदनशील कवितेपेक्षा सुद्धा एखादी आवाहन करणारी गझल ही लोकप्रियतेचं एक मोठं माप स्वतःच्या पदरामध्ये पाडून घेत असते. आणि केवळ काफी आणि रदीप साधला म्हणून उत्तम गझल लिहिता येतेच असं नाही. लघुगुरु अक्षरांचा क्रम कसोशीने सांभाळावा लागतो आणि मात्रांचा हिशेब तर गणिती पद्धतीने चूक ठेवावा लागतो.
ही सगळी जी आचारसंहिता आहे, आणि मला गझलेचं सगळ्यात एक वैशिष्ट्य असं जाणवतं की आपलं लेखन म्हणजे ब्रह्मवाक्यच आहे असं लेखकांना वाटतं, पण इस्लाह नावाची जी एक व्यवस्था गझलमध्ये आहे तर ती अधिक भावणारी आहे, आणि दुरुस्तीची संधी ही वारंवार चांगल्या कलावंतांना मिळाली पाहिजे. तर या गझलेमध्ये राहणारे, त्या गझलकारांच्या विषयी लिहिणारे, तर अशी व्यक्तिमत्व आजच्या काळामध्ये खूप दुर्मिळ आहे. जसं कारण की प्रतिसाद शून्यता हे मराठी साहित्य व्यवहाराचं विवच्छेदक लक्षण होत चाललेलं आहे, की आपण पाठवलेल्या पुस्तकांची पोच देखील घेतली जात नाही. अशा काळामध्ये तळवळकरांच्या सारखा माणूस इतकं सविस्तर आणि उत्तम लिहितो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर या दोन उत्तम पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी हिरवे यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, कारण साहित्य विश्वाला हिरवं ठेवण्याचं काम एक सातत्याने करतायत आणि कविता संग्रह प्रकाशित करतात, आणि हा उत्तम कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी ज्योत्स्नाताई त्यांच्या सहकार्याने मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि खरं तर प्रचाराची एवढी धामधूम सुरू आहे, आमच्या पॅनलची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि आम्ही फोन केलेला होता की शक्यतो कुठल्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं नाही, पण तळवळकरांची कविता आणि लेखन या ओढीनं मला या ठिकाणी घेऊन आली. त्यांची ही पुस्तकं आपण विकत घेऊन वाचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा. वा वा, अतिशय शैलीदार, ओघवतं, मध्ये मध्ये